किंवा महायज्ञ, एक यज्ञ आहे आणि एक महायज्ञ आहे. यज्ञ म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाशी जोडलं की तो महायज्ञ होतो. नाही जमलं? बरं. महायाग प्रमुख आहे. महायाग म्हणजे परमात्म्याशी जोडलं की तो महायाग आहे. बाकीचे सगळे याग आहेत. परमात्म्याशी जोडणं आपल्या वाट्याला आलेलं कर्म, नित्य नैमित्तिक कर्म, किंवा हे पंचयज्ञ घ्या, तो अर्थ घ्या. हे मुख्य आहेत, महायज्ञ आहेत. ते कर्मे निपजता ही अचूके, ती कर्म आपल्याकडून घडली अचूक. कशी केली पाहिजेत? अचूक करायची, दक्ष होऊन करायची, कसतरी करायची नाही. हो, नाही तर बऱ्याच वेळेस जिथं फलाची इच्छा नाही ती कर्म अचूक नाही होत. हो, सकाम कर्मामध्ये मनुष्य दक्ष असतो, बरोबर. सकाम कर्मात जसं सांगितलं तसं करतो. पण निष्काम कर्मामध्ये काय करतो? चला, सकाम कर्मामध्ये मात्र जसं सांगितलंय तेवढी दक्षिणा, सांगितलंय तेवढं हे. पण निष्काम कर्म जर असेल तर जसं होईल घडेल तसं. सकाम कोणतंही काम असेल त्याच्यामध्ये मनुष्य दक्ष राहून करतो. निष्काम कर्मामध्ये त्याचा हलगर्जी, म्हणून अचूक म्हटले, अचूक करायचं, चूक होऊ द्यायची नाही त्याच्यामध्ये. आणि बरेच वेळेला जे कर्म आपण अचूक करतो, दक्ष होऊन करतो, त्याच्यामध्ये फलाची आसक्ती आणि कर्तृत्वाचा अहंकार निर्माण होतो. कारण कर्म करताना खूप दक्ष होऊन करत असतो, तो फलाच्या इच्छेसाठी करत असतो. जे एवढं एवढं मिळणार आहे म्हणून एवढं एवढं करायचं. फलाची आसक्ती असेल तिथं मनुष्य लक्ष देऊन सगळं करतो. चुकलं नाही पाहिजे, समाजाला आवडलं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. बाहेरचा सप्ताह आणि इथलं कीर्तन फरक आहे की नाही? सेवेचं भजन वेगळं आहे आणि बाहेरचं भजन, बाहेर तर चालत नाही. म्हणून अचूक एक करत असताना कर्तृत्वाचा काय नको, अहंकार. काय म्हणतात ज्ञानोबा? कर्तेपणाचे न ठाके फुंजणे अंगी, कर्तेपणाचे फुंजणे अंगी न ठाके. कर्तृत्वाचा अहंकार, फुंजणे म्हटले अहंकाराला. मी केलं, हे मजची स्तव झाले, माझे सिद्धी गेले, आईसे नाही ठेवी वासनी माझी. आई का माझ्यासारखा कोणी करणारा? आईसारखा माझ्यासारखा कोण अभ्यास करणारा? आई का माझ्यासारखा यज्ञ करणारा? आई का माझ्यासारखा कोणी दान करणारा? आई का माझ्यासारखा कोणी तप करणारा? हा काय होतो? अहंकार निर्माण होतो. म्हणून करत असताना करा. यज्ञ केला फार मोठा, अहंकार निर्माण झाला. मागे आपण गोष्ट सांगून आलो, ते मुंगोसाची गोष्ट सांगितली ना. पांडवांच्या यज्ञामध्ये अर्ध सोन्याने पिवळं झालेलं मुंगूस होतं. एवढा मोठा आम्ही यज्ञ केला, त्यांना असं वाटलं. म्हटले हे मुंगूस आहे ना, ते ज्या जागेत लोळतं, पवित्र जागा असेल, जास्त पुण्यवान असेल तर लगेच हे काय होतं? सोनेरी होतं. हे अर्धे पिवळं झालं. त्यांना वाटलं आमच्याच यज्ञात अर्धं पिवळं झालं काय? नाही नाही, तुमच्या नाही, अगोदर झालंय म्हटलं. एका गरजू माणसाला एका माणसाने खाऊ घातलं होतं, तिथल्या जागेत ते सोनेरी झालं होतं.
युद्ध संपल्यानंतर प्रत्येकाला असं वाटायला लागलं माझ्यामुळेच युद्ध जिंकलं. भगवान म्हणले कोणामुळे जिंकले ना, तो काय त्याचं नाव होतं, बरबरीत वरती डोंगरावर ठेवला होता, त्याचं मस्तक होतं, त्याला विचारो. तो म्हटला सगळं युद्ध मी पाहिलं, पण ह्या युद्धामध्ये मला एकच व्यक्ती लढताना दिसला, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. अहंकाराचं, कर्तृत्वाचे, कर्तेपणाचे न ठाके पुंजने अंगी. कशाप्रमाणे अहंकार येऊ द्यायचा नाही त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी 3-4 दृष्टांत दिले बघा. जो मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीत आहे, ऐशेष लागे त्याचा नोहे तोषू जेवी. एखादा श्रीमंत मनुष्य तीर्थयात्रेला निघाला आणि तीर्थयात्रेला त्याने आपल्याबरोबर एक मनुष्य घेतला सेवेकरता. येता का तुम्ही तीर्थयात्रेला, तुम्ही माझी सेवा करा आणि तुम्हालाही तीर्थयात्रा करतील. आता तो बरोबर गेलेला जो आहे तो त्याच्या सेवेकरता आलेला आहे, त्यामुळं मी तीर्थयात्रा करतोय असा अभिमान त्या माणसाला होत नाही. कारण त्याला माहिती आहे आपली काय तीर्थयात्रा करण्याची ऐपत आहे. अहो आपण तीर्थयात्रा करायला आलो नाही, त्याच्याबरोबर आलो. त्याने सांगितलं तर त्याला त्या ठिकाणी तीर्थयात्री दर्शनाला जाता येतं, नाही तर तो म्हणला दर्शनाला जाऊ नको, इथं सेवा करता, तिथे थांबवलं. मोले तीर्था जाये तया मी यात्रा, त्याला मी यात्रा करतोय असा अभिमान होतो का? तसं ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही तीर्थयात्रा करा, परंतु त्या मोलमजुरीला लावलेला मनुष्य आहे, मी देवाचा मोलमजुरी लावलेला मनुष्य आहे, देवाची सेवा करायला मी आलेलो आहे, मी तीर्थयात्रा करत नाही, देवाने मला आणलेलं आहे, देवाची इच्छा आहे म्हणून मी आलेलो आहे, अशा भावनेने तीर्थयात्रा करा, मी केली असं म्हणू नका. नाही तर तीर्थयात्रा केल्यानंतर काय म्हणतात, हो करता तीर्थाटने, हो विचारलं काय हो कुठे गेलते तुम्ही, कुठं, अहो 4 धाम 7 12 ज्योतिर्लिंग उरले सुरले किती गेले त्याचा पत्ताच नाही म्हणतो. सगळे पालथे घातले आणि हा तसाच पालथा. काय वाढविला अहंकार, करुणिया तीर्थाटन वाढविला अभिमान. तीर्थाटने एके तपे हुंबरती, नाथिले धरिती अभिमान. तीर्थामुळे अहंकार वाढतो. म्हणून जो मोले तीर्था जाये त्या मी यात्रा करीत आहे, आयशिया श्लाघ्य त्याचा नोहे तो शिजेवी. त्याला जसं खूप आनंद वाटत नाही, अभिमान वाटत नाही, मी तीर्थयात्रा केली, मी तीर्थयात्रा, तो काय म्हणतो अहो मालकामुळं घडली, अहो त्यांच्यामुळं घडलं, आम्हाला काय, आम्हीचं काय ऐपत तीर्थयात्रा करण्याची, आम्ही काय करू शकतो का तीर्थयात्रा, त्यांच्यामुळं घडलं आम्हाला. तसं आपण करायची, पण मी केली असं म्हणायचं नाही. त्यांच्यामुळे आम्हाला घडली असं म्हणायचं, देवामुळं मला घडलं, संतामुळं मला घडलं. दुसरं उदाहरण दिलं, मग हे तीर्थयात्रेचं झालं, हे ह्या कर्माचं झालं, तीर्थयात्रा नावाच्या कर्माचं. आणखीन अहंकार कुठं कुठं येतो का, मुद्रा समर्थाची या जो एकवटू झोंबे राया, तो मी जिनता ऐशिया नेची गरवा. का मुद्रा समर्थाची या जो एकवटू झोंबे राया. अन्वय काय, बोला अन्वय ओवीचा. का समर्थाचिया राया मुद्रा जो एकवटू झोंबे, तो मी जिनेता ऐशिया गर्वा नयेची. जो मनुष्य, जो सैनिक आहे,
एखाद्या राजाचा एखादा सैनिक आहे. आणि ज्यावेळेस सैनिक लढत असतो, तानाजी मालुसरे लढले. मी लढतोय म्हणून लढले का शिवाजी महाराजांच्या करता लढले? मुद्रा कोणाची होती? मुद्रा मी कोणाचा आहे? मी शिवाजी महाराजांचा आहे. मला सिंहगड जिंकायचा आहे. मला जिंकायचा आहे का राजांना जिंकायचा आहे? राजांना जिंकायचं आहे. आणि म्हणून ती मुद्रा राजाची आहे, समर्थाची मुद्रा आहे. आपला राजा समर्थ आहे, त्याचा शिक्का आपल्यावर आहे आणि त्याच्याकरता आपण लढलं पाहिजे. आता सैनिक लढतात भारताचे, स्वतःसाठी लढतात का भारताकरता लढतात? भारताकरता लढतात. आणि मग जिंकला एखादा, मी जिंकलो का भारत जिंकला? अहो साधी क्रिकेटची मॅच असली ते मी जिंकलो म्हणतात का भारत जिंकला म्हणतात? भारतला मी जिंकलो म्हणायला लागला त्याला शहाणं म्हणतील का वेडं म्हणतील? का मुद्रा समर्थाची जो एकवटू झोंबे राया, शक्तीनिशी एकवटून शत्रूशी युद्ध करतो. समर्थ राजाच्या सत्तेच्या बळाने, समर्थाची या मुद्रा, समर्थाची या राया, समर्थ राजाची मुद्रा घेऊन, शक्ती घेऊन, सामर्थ्य घेऊन, तो मी जिनता ऐशिया नयेची गर्वा, जिंकल्यानंतर मी जिंकलो असं म्हणत नाही. त्याला माहिती आहे हे सगळं राजाचं सैन्य होतं, माझ्या पाठीशी राजाची शक्ती होती. राजाची जर शक्ती नसती तर मी जिंकू शकलो नसतो. समोरचा राजा जो आहे तो घाबरला का? या राजाचा झेंडा बघितला फक्त तर पळून गेले काही सैनिक. म्हणून पण मी जिंकलो असं म्हणायला त्याने गर्व धारण करायचा नाही. हे झाला दृष्टांत. याच्यात सिद्धांत काय सांगायचा आहे? मगाचा सांगितला आध्यात्मिक कर्माविषयी अहंकार घेऊ नये. आता हा क्षत्रिय असेल एखादा, आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे, हे कर्म करत असताना त्याने मी केलं असं म्हणू नये. क्षत्रिय करता घ्या किंवा लौकिक कर्म घ्या, संसार घ्या, संसारसुद्धा युद्धच आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आणि हे कर्म करत असताना कधी कधी तुला अर्जुनाला लढावं सुद्धा लागेल. क्षत्रिय असल्यामुळे तुला काय करावं लागेल? लढावं लागेल. पण लढत असताना तू विनाकारण अहंकार घेऊ नको मी लढतोय म्हणून. हा, राव परिवारून येणे, आज्ञाचं परिचक्र जिने, चंद्राचे नि सन्निधाने सिंधुभरती. तसं आपल्या वाट्याला आलेलं कर्मसुद्धा एक युद्धच आहे. पण आपण कर्म करताना आपण म्हणतो मी केलं, मी जिंकलो. मी जिंकलो का कोणतरी शक्ती तुमच्या मागे आहे? मी जिंकलो म्हणण्यापेक्षा देवाच्या कृपेने मी जिंकलो. परमार्थात सुद्धा विजय मिळाला एखाद्या गोष्टीचा आपल्याला, इंद्रियावर विजय मिळवला, मनावर विजय मिळवला, आणखीन काय विजय मिळवला, तर आपलं कर्तृत्व मानायचं काय देवाच्या कृपेने झालंय मानायचं आहे? आपल्या कृपेने, आपल्या कर्तृत्वाने काय होत नाही, अहंकार वाढतो. म्हणून आपला अहंकार न वाढवता का मुद्रा समर्थाच्या जो एकवटू झोंबे राया, तो मी जिनता ऐशिया नयेची गर्वा. मी जिंकला असं म्हणतच नाही. अर्जुनाला माहिती आहे, अर्जुनाला अभिमान होत नाही कधी. कारण अर्जुन देवाला म्हणतात, देवा काय मला माहिती आहे सगळं, लढणारा कोण आहे तो? तूच आहेस. करणारा करता करविता तूच आहेस. भक्ताच्या जीवनामध्ये कधीच असा अभिमान होत नाही. रावणावर विजय मिळवला, मग वानरसेना असे म्हटले की आपल्यामुळे विजय मिळवला. हां,
नेवाने करविले म्हटलंय. हो. वानरा हाती लंका घेवविली. घेवविली, हा, घेतली नाही, वानरांनी घेतली नाही. मग अहंकार नको. तो मी जिनता ऐशया नयेची गर्वा. आपल्याला गर्व निर्माण होतो. कुठले लौकिक कर्माचाही गर्व नको. किंवा आणखीन एक उदाहरण, जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी नुरे पुरोहित नाविश करे दातेपणे. दोन उदाहरणं या ओवीमध्ये दिलेली आहेत. कोणती कोणती? जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी नुरे, नदीतून पलीकडे जायचं आहे, नाव नाही. एक जण म्हटलं काय कर, धर माझ्या कमरेला, मी तुला बरोबर पलीकडे घेऊन जातो. आणि तो त्याला घेऊन गेला. मग जो पलीकडे गेलेला आहे, स्वतः पोहून गेला आहे, तो म्हणू शकतो मी आलो. पण हे जो त्याच्या कासेला लागून आलेला आहे, त्याला अहंकार निर्माण होत नाही की मी तरलो म्हणून. तो म्हणतो आपल्याला येत नाही बाबा पोहायला, ते होते म्हणून त्यांना धरून कसा बसा आलो. हा दृष्टांत आहे. आता सिद्धांतात कसा लावायचा? एखादं आध्यात्मिक कार्य आपण केलं, माझा उद्धार झाला, मी माझा उद्धार करून घेतला असं म्हणू नका. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. कोणतंही कार्य केलं तरी आपली शक्ती नाही, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. ज्ञानेश्वरी लिहिली तर मी लिहिली नाही. म्हणून कुठलीही पारमार्थिक क्रिया जरी असेल तरी सुद्धा मी केली असं म्हणायचं नाही. किंवा पुरोहित नाविश करे दातेपणे. यजमानाचा प्रतिनिधी म्हणून ब्राह्मणांना दक्षिणा वाटतो तो मी दाता आहे अशा अभिमानाने मिरवत नाही. पुरोहित आहे, त्यांनी काही आणलेले आहेत लोक यज्ञ करायला. आणल्यानंतर त्यांना सांगितलं होतं एवढे एवढे देऊ. मग त्यांच्याकडे दिले एवढे एवढे. मग ते वाटतात. वाटताना असं म्हणतात धरा आम्ही दिले. ते तू काय दिले? यजमानाने दिलेले आहे की नाही. यजमान तो देताना सुद्धा म्हणतो माझं नाही बाबा, यजमानाने दिलेत, आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे घ्या. कीर्तन करायचे एवढे, पकवाजाचे एवढे, गायकाचे एवढे, टाळ करायचे एवढे. देत असताना तो अभिमान धारण करत नाही. आता ज्ञानोबारायांनी याच्यामध्ये बघा, जी कर्म आहेत ना ती सगळी कर्म घेतली. यज्ञ, दान आणि तप. यज्ञ कुठं घेतलंय सांगा, दान कुठं घेतलंय सांगा, आणि तप कुठं घेतलंय सांगा. पहिलेच ओवीत यज्ञ घेतले, महायाग प्रमुख आहे. दुसरं मोले तीर्था जाय तप घ्या. मुद्रा समर्थाची आहे काय घ्याल? हा, मुद्रा समर्थाची या. हे लौकिक कर्म घ्या. आणखीन नित्य नैमित्तिक कर्म आहे, त्याच्यावर ज्ञानोबारांनी लौकिक कर्मही घेतली असं घ्या. किंवा क्षत्रियाचं कर्म आहे नित्य कर्म, ते घ्या. आणि जे कासे लागून तरी याच्यामध्ये आध्यात्मिक घ्या कर्म. हां, आणि काय पुरोहित नाविष्करी दाते पण याच्यात दान घ्या. दान देताना सुद्धा ते रहिमन नावाचे एक संत होते म्हणतात, ते खूप श्रीमंत होते आणि दान द्यायचे. पण दान देत असताना असं खाली बघून दान द्यायचे. बहुतेक माणसं दान देताना खाली बघतात का वर बघतात? वर बघतात. कुठं माझं नाव लिहिलं आहे, कधी माझं नाव येतं आहे. अहो मी दिलं पण माझं नाही पुकारलं असं म्हणतात लोक. माझं नाव दिसलं नाही तिथं. हो, पंखा जरी दिला तरी पंख्याच्या पात्यावर स्वतःचं नाव एका याच्यावर, बापाचं नाव दुसऱ्या याच्यावर, आडनाव
फिरा आता किती फिरायचं ते. दातेपणे, परंतु काय सांगत होतो विसरलो बघा. कोणाचं? रहिमनचं उदाहरण सांगत होतो. खाली बघून दान देत होते. तुलसीदासजी भेटले आणि ते म्हणायला लागले, का हो सगळे लोक वर बघून दान देतात आणि तुम्ही खाली बघून दान देता. ते म्हटले, देनहार कोई और है, भेजत है दिन रैन, लोग भरम हमपर करे तासो नीचे नैन. देणारा कोणी दुसराच आहे, तो माझ्याकडे पाठवतोय म्हणून मी देतो. लोकांना असं वाटतं मी देतो म्हणून मी खाली बघतो. म्हणून दातृत्वाचं सुद्धा अहंकार. पुरोहित नाविश करे दातेपणे, तैसे कर्तृत्व अहंकारे, निघोनी यथा अवसरे, कृत्य जाताचे मोहरे सारी जती. म्हणून कर्तृत्व अहंकार, निघोनी यथा अवसरे, अहंकाराचं कर्तृत्व अंगावर न घेता यथायोग्य प्रसंगी, कृत्य जाताचे मोहरे सारी जती. ज्याप्रमाणे बुद्धिबळातले मोहरे सरकवले जातात त्याप्रमाणे तो कर्तृत्वाचा अहंकार घेत नाही. कर्म करत असताना बुद्धिबळ खेळणारा मनुष्य जो असतो तो ज्याप्रमाणे खेळतो एक एक मोहरा पुढे सरकवत असतो. परंतु तिथे एखादी घटना तो सरकवणारा जो आहे त्या सरकवणाऱ्याचं कर्तृत्व तिथं आहे, पण ती जी सारी आहे, सोंगटी आहे, ती काय कर्तृत्व घेते का? तिला काय माहिती आहे का? काही नाही. ती जशी सरकवली तसे सरकवतो. तसं मी एक सोंगट आहे देवाच्या हातातलं. देव माझ्याकडून सगळी कर्म करून घेतोय असा एक भाव घ्या. आणि त्या ठिकाणी करता करविता तो आहे. करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चळ तसे जेणे परमात्म्याने. असं म्हणून तो कर्म करतो असा विचार. कर्तृत्वाचा अहंकार कसा सोडायचा याच्याकरता ज्ञानोबारांनी हे सांगितले. आता फलाची आसक्ती कशी सोडायची याच्याकरता पुढच्या ववे त्याचा विचार उद्या. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ठल विठ्ठल 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 विठ्ठल.